नमस्कार मित्रांनो, आम्ही आत्ता आलो आहे नेवारे बीच, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, जिथे आरेवारे बीच आहे. नेवारे बीचच्या लाईनमध्ये बीच आहेत. तर आता आलो आहे मी बीचच्या ठिकाणी आणि अशा ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो आहे. कोकणात राहूनसुद्धा इथे एवढे मोठे आणि सुंदर असे बीच आहेत आणि पाणी एवढं नीट आणि क्लीन आहे की बघून एकदम खूप मस्त वाटतं. म्हणजे इथे काही पर्यटकांना एवढं माहीत नसेल की कोकणामध्ये एवढे सुंदर असे समुद्र आहेत, पण काही लोकांना माहीत नसल्या कारणाने इथे जास्त रहदारी नाही, तरी पण काही लोक आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो ते बीच. आणि आरेवारे करून एक बीच आहे, ते पण खूप मोठं बीच आहे, तर ते पण सुद्धा दाखवतो मी तुम्हाला. हे निवारे बीच, त्याच्यानंतर पुढे आरेवारे बीच, असे लाईनीमध्येच आहेत. पाणी बघा एवढं नीट आणि क्लीन आहे ना पाणी. मुंबईचे समुद्र, गोव्याचे समुद्र सुद्धा तेच आहेत. म्हणून कोकण हा स्वर्ग म्हणतात ना, तर ह्याच्यामुळे कोकण सुंदर वाटतं. हे बघा तिकडून त्या गाड्या येत आहेत ना, त्या गाड्या येतात तिकडून फिरून आलो. मला बोटिंगवर पाहिजे, बोटिंग सुद्धा होते ते. स्टॉल लागलेले आहेत, स्टॉलवरती त्यांच्या बोटिंगची बुकिंग करून तुम्हाला राईड सुद्धा येतं. बीचवरून निघालो. आता आम्ही जाणार आहे आरेवारे बीच होते. अजून फोटो सेशन चालू आहे बघा. पिंट्याचं आणि बंटीचं फोटो सेशन चालू आहे. हे काय निघायची तयारी करत नाही. आता दुसऱ्या बीचवर जाऊन बघूया, फोटोवर काढायचे आहेत आम्हाला. आता आम्ही निघतोय दुसऱ्या बीचला. तर चला, छोटासाच व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, कारण इथे असून, कोकणामध्ये असून आम्हाला हे बीचची माहिती नव्हती. म्हणजे आता आम्ही आलो होतो त्या बहिणीच्या मुलीचं नामकरण करण्यासाठी, तेव्हा मला कळलं की तिथे जवळपास बीचेस आहेत खूप सुंदर असे. कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला गोव्याची जायची गरज नाही आहे.
ज्या गोव्याला तुम्हाला राईड्स वगैरे मिळतात ना, त्या तुम्हाला ह्या बीचवरती सुद्धा भेटू शकतात आणि तुम्ही वन डेमध्ये येऊन इथे तुम्ही मजा घेऊ शकतात ह्या बीचेसवरती. असे 3 ते 4 असे बीचेस आहेत लाईनीमध्ये इथे. तुम्हाला जेवण वगैरे पाहिजे, जेवणसुद्धा इथे बनवून मिळतं. राईड्स वगैरे आहेत. गोव्याला गेलं तर गोव्यालासुद्धा हेच आहे. फक्त गोव्याला थोडी एन्जॉयमेंट वेगळी असते. ही एन्जॉयमेंट तुम्हाला इथे पण मिळेल. चला आपण पुढे जाऊया. आरेवारे बीच. हे इथे बसून मजा घेतात. आम्ही बीचला जाऊन आलो आणि हे इथे बसून मजा घेत आहेत. टेंट लागलं. आलो आहे मी आरेवारे बीच. हा शेवटचा बीच आहे. इथून मग आम्ही निघणार रत्नागिरी मार्गे आमच्या गावाला वाळगावी. तर तुम्हाला आरेवारे बीच दाखवतो. पण ह्याच्यामध्ये जो पहिला जो बीच होता ना आपला, तो नीट अँड क्लीन होता. म्हणजे हे जे बीचचं आजूबाजूचा परिसर खूप नीट आणि क्लीन होता. आठवडा जसं मुंबईला बीच वगैरे असतं तसं आठसा मार्गे आमच्याकडे बीच आहे, समुद्र आहे. कसा वाटतं? मजा करतोय रोशा. नाव या आरेवारे बीच फेमस आहे. हां